आता पावसासंदर्भातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यात पावसानं सर्वदूर जोरदार हजेरी लावली। अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे, शिवाय पिकांचं नुकसान झालंय, तर अनेक गावांचा संपर्क तुटलाय। प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। गेल्या 2 दिवसांपासून सिंधुदुर्गमध्ये अधूनमधून मुसळधार पाऊस पडतोय। पुढील 2 दिवसांसाठी हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केलाय। सध्या जिल्ह्यातील प्रमुख नद्यांची पाणी पातळी इशारा पातळीजवळ वाहताना पाहायला मिळते। जामनेर तालुक्यात मध्यरात्री झालेल्या पावसानं वाघूर नदीला पूर आलाय। या पावसात पहिल्यांदा तालुक्यात दमदार पावसानं हजेरी लावली। पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज असल्यानं पूरस्थिती कायम राहण्याची चिन्ह आहेत। अकोला जिल्ह्यात काल झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे अनेक तालुक्यात मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालंय। शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं कपाशी आणि सोयाबीनच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। लातूरचं मांजरा धरण 90% भरले। मांजरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आले। लातूर जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। संगमेश्वर तालुक्यातील माखजन बाजारपेठेत पुराचं पाणी शिरलं। 24 तासांपासून पुराचं पाणी बाजारपेठेत साचू नये। बाजारपेठेत 2.5 ते 3 फूट पाणी साचल्यानं दुकानदारांचं मोठं नुकसान झालंय। मनमाडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी दमदार पावसानं हजेरी लावली। या पावसामुळे मका बाजरी पिकाला फायदा होईल। रत्नागिरी जिल्ह्यात गेले 2 दिवस कोसळत असलेल्या धुवाधार पावसानं सर्वत्र दाणादाण उडवली आहे। नद्या नाले तुडुंब भरून वाहतात, त्यामुळे नदीपात्राबाहेर पाणी येऊन चिपळूण शहरातील अंतर्गत रस्ते पाण्याखाली गेलेत। सातारा जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम आहे। महाबळेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असला तरी पर्यटकांचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। धुळे शहरात 111 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। अतिवृष्टीमुळे शहरात एकच तारांबळ उडाली। शहरात सखल भागात पाणी साचल्यानं अनेक जण अडकून पडले होते। मागील 2 दिवसांपासून मुंबईत आणि उपनगरात जोरदार पाऊस सुरू आहे। पुढील काही दिवस मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। त्याबरोबरच ऑरेंज अलर्ट जारी केला असून पालिकेकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। संभाजीनगरच्या लासूर स्टेशन परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली। पावसामुळे मका पीक भुईसपाट झालंय। शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। जळगावात धरणगावात सलग दुसऱ्या दिवशी धरणी नाल्याला प्रचंड पूर आलाय। नाल्याला कठडे नसल्यानं पुराची तीव्रता वाढली। सलग दुसऱ्या दिवशी नागरिक आणि व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। पालिका प्रशासनाविरुद्ध नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे। वाशिमच्या अडाण नदीला आलेल्या पुरामुळे नागरिकांचे हाल होत आहेत। पुराचं पाणी शेलू बाजार परिसरातील घरांमध्ये शिरलं। जिल्हा प्रशासनानं नागरिकांची जिल्हा परिषद शाळेत राहण्याची व्यवस्था केली। वर्ध्यातील हिरापूर गावात वीज कोसळून 22 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झालाय। तरुण फवारणी दरम्यान अचानक पाऊस आल्यानं आसऱ्यासाठी थांबला असता विजेचा मोठा कडकडाट झाला आणि वीज कोसळली। जळगावच्या धरणगाव तालुक्यातील पिंपरी गावात अंजनी नदीनं रौद्ररूप धारण केलंय। मुसळधार पावसामुळे नदीला प्रचंड पूर आला, त्यामुळे पाणी थेट गावात घुसलं असून जिल्हा परिषद शाळा तसंच नदीकाठावरील घरांमध्ये पाणी शिरलं।